अकोला में एक नाबालिग लड़की के अपहरण का चौंकाने वाला मामला सामने आया है। आरोपी ने उसके छोटे भाई पर हमला कर उसे बाथरूम में बंद कर दिया। हैरानी की बात यह है कि पुलिस पर ही लड़की के पिता से 5,000 रुपये मांगने का आरोप लगा है। अकोला में अपराध और प्रशासन की लापरवाही का एक बड़ा मामला सामने आया है। 28 वर्षीय प्रवीण हनोरे नामक युवक ने एक नाबालिग लड़की का उसके घर से अपहरण कर लिया। इस दौरान उसने लड़की के 14 वर्षीय छोटे भाई पर चाकू से हमला कर उसे बाथरूम में बंद कर दिया। इस अपहरण की शिकायत पातुर पुलिस थाने में दर्ज कराई गई, लेकिन पुलिस की कार्यशैली पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। लड़की की तलाश करने की बजाय पातुर पुलिस ने उसके पिता से 5,000 रुपये की मांग कर दी। आरोप है कि पिता ने यह रकम पुलिस को दी, लेकिन अब तक उनकी बेटी का कोई सुराग नहीं मिला है। आज रोजी माझ्यावर असा प्रसंग आलेला आहे की प्रशासनानं मला कुठचंच ठेवलेलं नाही आहे। आज रोजी मी 4 महिने झालेले आहेत, माझी मुलगी घरातून एका जणानं पळून नेली आहे। आरोपी आहे प्रवीण रमेश हनोरे आणि माझा 14 वर्षाचा मुलगा आहे। त्याने घरात घुसून चाकू मारले, बाथरूममध्ये कोंडून टाकले आणि मुलीला पळून घेऊन गेला। आज रोजी मुलीचं सगळं डॉक्युमेंट घरी आहेत, म्हणजे मोबाईल घरी आहे, आधार कार्ड घरी आहे। कोणत्याच अशा अवस्थेत नेलं मुलीला की चप्पल बी घालून नाही दिलं मुलीला। आणि आज रोजी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन राहिलो, पण पोलीस याची गंभीरतेने कोणत्याच प्रकारची दखल घेऊन नाहीत राहिले। आणि काही जणांनी मुलीला शोधण्याकरता पोलीस लोकांनी मला 5,000 रुपयाची मागणी केली। मी दिली बी त्यांना 5,000 रुपये, पण मुलगी मिळेल म्हणून याच्या हिशोबाने दिले, पण आज लोकही माझ्या मुलीचा पत्ता लागला नाही। आम्ही तिथं वारंवार जाऊन राहिलो, पण आम्हाला ते उडाउडीची उत्तरं देत आहेत पोलीस लोक। 5,000 मला ज्यांच्याकडे तपास आहे, बंडू मेश्राम सर आणि आसोलकर सर, त्यांनी 5,000 मागितले होते। जेव्हा ते सुरतला गेले त्यावेळेस मागितले होते त्यांनी, आम्हाला खर्चाला पाहिजे 5,000 रुपये द्या, आम्ही तुमची मुलगी आणून देतो। पण त्यांनी मुलगी काही आणली नाही, दुसऱ्या दिवशी वापस आले ते तिथून। इस चौंकाने वाले मामले को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक अमोल मिटकरी ने सरकार और प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि जब अपहरण की शिकार लड़की के माता पिता न्याय के लिए पुलिस के पास जाते हैं और वहां उनसे ही पैसे मांगे जाते हैं, तो आखिर न्याय के लिए किसके पास जाया जाए। मिटकरी ने इस मामले को लेकर राज्य के गृह मंत्री से शिकायत भी दर्ज कराई है। उन्होंने पुलिस की निष्क्रियता और भ्रष्टाचार पर कड़ी कार्रवाई की मांग की है। अब यह सवाल उठता है कि क्या पुलिस प्रशासन अपने कर्तव्य का पालन करेगा या फिर आम जनता को इसी तरह परेशान किया जाता रहेगा। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या गंभीर घटना मुलीच्या अपहरणाच्या बाबतीत होत आहेत, हे वारंवार आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून देतो आहोत। माझ्या भागातल्या सुद्धा काही घटना मी आणून दिल्या, अमानवीय वाहतूक शाखेच्या आम्ही निदर्शनास आणून देत आहोत। मात्र यामध्ये एक प्रकरण आज सकाळी माझ्या लक्षात आलं की 24/11/2024 एका मुलीची मिसिंगची तक्रार दिल्यानंतर आज त्या गोष्टीला जवळपास 4 ते 5 महिन्याचा कार्यकाळ उलटतोय, अद्यापही आरोपी सापडत नाहीत। आणि ज्यावेळेस मुलीचे वडील आणि आई त्या पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस तिथले संबंधित बीट जमदार यांनी त्यांना सांगितलं का 5,000 रुपये आम्हाला द्या, म्हणजे आमचं पेट्रोल पाणी तिथपर्यंत जाण्याचं निघेल। आणि अशा प्रकारे त्यांचं आर्थिकही शोषण होत आहे। 16-17 वर्षाची मुलगी जर 6 महिन्यानंतर येत नसेल, आरोपीवर FIR दाखल झालाय का तर नक्कीच झालाय, पण मग पोलीस तपास का होत नाही वेगाने, याच्यामुळे आमच्या सरकारची प्रतिमा मलिन होते आहे। मी थोड्या वेळापूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि गृहमंत्री देवेंद्रजींशी बोलण्याचा प्रयत्न करून त्यांच्या OSD कडे तो निरोप दिलेला आहे। आणि अधिवेशनात सुद्धा कालची एक गंभीर घटना आमच्या लक्षात आली। आमच्या अकोला शहरामध्ये शिकवणी क्लासेसच्या निमित्त एक जाचाला, मला कोणीतरी अधिकाऱ्यांचं काही जाचाला कंटाळून शिकवणी क्लासेसचा एक विद्यार्थी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली, कारण तिथल्या PSIनी 1 लाख रुपयाची मागणी केली होती। इथल्या या पातूर पोलीस स्टेशनच्या बीट जमदारांनी 5,000 रुपयाची मागणी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला केली। ह्या घटना गंभीर आहेत। माननीय पोलीस अधीक्षकांशी आम्ही बोललो तर त्यांनी सांगितलं की मी ठाण्याला आहे आणि सध्या चार्ज DYSPंकडे आहे। माननीय DYSPंना सांगितलं, त्यांनी ती पूर्ण माहिती घेतली। आणि जर आता ही मुलगी जी मिसिंग आहे, अजून असे जे काही प्रकरण हे जर तात्काळ मार्गी लावले नाहीत तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये अकोला जिल्ह्याची प्रतिमा जर काही पोलिसांमुळे मलिन होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी राज्याचे गृहमंत्री
यांच्याकडे निवेदन करणार आहे आणि ते याला गांभीर्याने घेतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही.